समर्थकांची मुंबईत पोलिसांकडून अडवणूक सुरू झाली आहे। जरांगे समर्थकांच्या गाड्या पोलिसांनी अडवलेल्या आहेत। मानखुर्द जवळ पोलिसांनी बंदोबस्त लावून या ठिकाणी गाड्या अडवलेल्या आहेत। या ठिकाणी पोलिसांनी गाड्या अडवल्यामुळे 4 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। भाग्यश्री, जसं आपण म्हणत होतो की ईस्टर्न फ्रीवे ओलांडल्यानंतर आपण मीनाक्षीकडे जाणार आहोतच, पण त्या ठिकाणी आपण पाहतोय की आता मात्र गाड्या रोखलेल्या आहेत। पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आल्याची दृश्य आपण पाहूया। मी माझ्या पीसीआय टीमला विनंती करते की त्यांनी दृश्य दाखवावीत। बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे ईस्टर्न फ्रीवेवर। ही थेट दृश्य आपण या क्षणी या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, गाड्या रोखलेल्या आहेत मुंबईत पोलिसांकडून। नक्कीच लागवी, खरं तर आपण पाहिलं की मानखुर्द जवळ जी आहेत पोलिसांची मोठी बॅरिकेडिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आपण पाहिलं की पुण्याच्या दिशेने लाखो मराठे जे आहेत वेगवेगळ्या गाड्यातून मुंबईच्या दिशेने काही मराठे पोहोचलेले आहेत, परंतु मानखुर्द जवळ जे आहेत या सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी आपण पाहिलं तर काही मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी नृत्य करताना दिसत, सरकारचा निषेध करताना दिसत आहेत। एकंदरीत मनोज जरांगे पाटलांच्या या सगळ्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे। लाखोच्या संख्येने मराठा बांधव पोहोचत आहेत। काही मराठा बांधव रस्त्यामध्ये आहेत, परंतु मानखुर्द जवळ आपण पाहिलं तर पोलीस जे आहेत या सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत। खरं तर पोलिसांना मराठा बांधव विनंती करत आहेत की आम्हाला पुढे जाऊ द्या, आम्हाला आंदोलनात सहभागी होऊ द्या, परंतु आपण पाहिलं की त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या अडवण्यात आलेल्या आहेत। अगदी चंद्रशेखर, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वाच्या बातमी करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।